आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडामधील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला न्यायालयानं दोषी ठरवलंय आणि आज आरोपींना शिक्षा सुद्धा सुनावली जाणार आहे। न्यायालयानं आज अश्विनी बिद्रे यांची मुलगी आणि पती यांना हजर राहण्यास सांगितलेलं आहे। न्यायालयाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढताना अभय कुरुंदकरला राष्ट्रपती पदकासाठी नाव सुनावणं फार गंभीर होतं अशा शब्दात नाराजी व्यक्त केली आणि याच प्रकरणामध्ये झालेल्या तपासावर सुद्धा न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। मयत अश्विनी बिद्रे मूळच्या कोल्हापूर जिल्ह्यामधील हातकणंगले तालुक्यामधील आळते गावामधील आहेत आणि अश्विनी बिद्रे खून प्रकरणामध्ये न्यायालयानं मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला हत्या प्रकरणी दोषी ठरवलेलं असून महेश पळणीकर, कुंदन भंडारी या दोघांवर हत्येचे पुरावे नष्ट केल्याचा ठपका सुद्धा ठेवण्यात आला आहे। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। आज कोर्ट आरोपींना धनंजय शिक्षा सुनावणार आहे, ठोठावणार आहे। किती वाजता ही शिक्षा सुनावली जाईल आणि या सगळ्या संदर्भात एकूणच न्यायालयाचं काय म्हणणं होतं? श्रद्धा, आपण जर पाहिलं तर सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज जे दोषी ठरलेले मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरांसह त्यांचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पाळणीकर यांना आज पनवेल सत्र न्यायालयात हजर केलं जाईल। त्यांच्या शिक्षेसंदर्भात आज सुनावणी पार पडते। दुपारी 3च्या दरम्यान ही सुनावणी पार पडणार आहे आणि पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पालदेवार यांच्या समोर ही सुनावणी आज पार पडते। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले आणि ते विविध ठिकाणी जे आहे ते फेकण्यात आली होती अशी माहिती जी आहे ती त्यावेळेस देण्यात आली। आणि यामध्ये दोषी म्हणून त्यावेळेसचे इन्स्पेक्टर अभय कुरुंदकर यांना दोषी ठरवण्यात आलं। लिव्ह इन मध्ये दोघं राहत होते आणि त्यानंतर वाद झाला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यांचे तुकडे हे फेकून देण्यात आले। या सगळ्या संदर्भात जर आपण पाहिलं तर 9 वर्षांनी आता कुरुंदकरांना शिक्षा ही सुनावली जाणार आहे। त्यांनी त्यांचा गुन्हा कबूल केला होता। त्यानंतर या सगळ्यात सत्र न्यायालयामध्ये हा खटला सुरू होता। मात्र आता 9 वर्षानंतर जे बडतर्फ अधिकारी आहेत अभय कुरुंदकर यांना हत्येचा दोषी ठरवलं गेलं आणि त्यानंतर आता नेमकं त्यांना सत्र न्यायालय काय शिक्षा देते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। श्रद्धा, अगदी धनंजय, ताजे अपडेट घेत राहू। धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि अश्विनी बिद्रे हे प्रकरण नेमकं काय आहे यावर सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। अश्विनी बिद्रे यांचा राजू गोरे यांच्याशी 2005 मध्ये विवाह झाला। लग्नानंतर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस दलामध्ये ती रुजू झाली। सांगलीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरशी त्यांचं प्रेम जुळलं। 2013 मध्ये रत्नागिरीमध्ये बदली झाली। प्रेम संबंधांची माहिती पतीला समजली। अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यामध्ये वाद झाला। पतीला गायब करण्याची धमकी आली। 2015 मध्ये अश्विनी यांची कळंबोलीमध्ये बदली करण्यात आली। 11 एप्रिल 2016 रोजी भाईंदरच्या घरात बॅटनं मारून तिची हत्या झाली। हत्येनंतर वूड कटरनं धड, हात, पाय, मुंडकं वेगळं केलं। अश्विनीचे तुकडे करून घरात फ्रीजमध्ये ठेवण्यात आले। 9 वर्षांपूर्वीचे हे प्रकरण आहे। अश्विनीचा धड लोखंडी पेटीत भरून खाडीत फेकून दिलं। पुरावे नष्ट करण्यासाठी राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांची मदत सुद्धा घेतली गेली आणि याच प्रकरणावर आता सुनावणी होणार आहे। या सुनावणीकडे आपलं लक्ष असेल।